मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मापे घेऊन कशाप्रकारे ब्लाऊज कटिंग करावं लागतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकदम कमी कापडामध्ये आपल्याला ब्लाऊज कशाप्रकारे ॲडजस्ट करावा लागतो तेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग आता मापे घेऊयात आपण. आता बघा मी जी हुकपट्टी आहे तिथून माप टाकत आहे. तर बघा आता हुकपट्टीपासून माप आलेलं आहे छातीचं 8 इंच. त्यानंतर कंबर घ्यायची. तर कमरेचं माप आलेलं आहे बघा 7.25 इंच, म्हणजे 29 इंचाची कंबर झाली आपली आणि 32 इंचाची छाती. त्यानंतर आता कटोरीचं माप घेते मी. तर 5 इंचाची कटोरी दिसते इथं. तर 5 इंचाची आपल्याला कटोरी काढायची आहे. त्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा मोजायचा आहे. तर समोरचा गळा आपला जो साईड पार्ट असतो त्यावरूनच काढायचा असतो. तर बघा आता इथं 4.25 इंच आला आहे, म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचा आपल्याला. तर 5.25 इंचावरती आपल्याला समोरचा गळा घ्यायचा. त्यानंतर उंचीचं माप घ्यायचे. तर ते आपण पाठीमागच्या भागाकडून घेत असतो. तर उंचीचं माप कधी पाठीमागच्या भागाकडूनच घ्यायचं असतं. तर बघा थोडासा कपडा ताणून घ्यायचा, म्हणजे 12.5 इंच आलेला आहे. आणि एकदा आर्महोलची चेकिंग करून घेऊयात. तर बघा तिथं 5 इंच आणि जो जोडलेला भाग आहे म्हणजे 5.5 इंचाचं आणि समोरचा गळा, मागचा गळा. आता बघा इथं मी पहिले छातीचं माप घेते, म्हणजे आपला गळा हे आपलं कपडा ॲडजस्ट होतो. त्यानंतर असा कपडा फोल्ड करायचा, समोरचा आणि मागचा पार्ट एकदाच कट करायला घ्यायचा. आता उंचीचं माप घ्यायचं. आता छातीचं माप झालं, त्यानंतर आता उंचीचं माप. तर बघा आता 12.5 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन. आणि यामध्ये मी दोन्ही पार्ट काढत आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टी नंतर वेगळी काढून घ्यायची आहे. माप टाकायचं इथेच, पण काढते वेळेस वेगळी काढायची, म्हणजे आपलं कापड बचत होतं. जो खालचा भाग उरलेला दिसतोय ना, तिथे मी क्रॉसपट्टी काढत असते. तर बरोबर तिथं आपली बरोबर बसून जाते क्रॉसपट्टी, कारण क्रॉसपट्टीसाठी आपण समोरचा भाग 1 इंचानं वाढून घेत असतो. तर आपल्याला तो इथं घ्यायचा आहे वाढून. आता बघा मी छाती आणि कंबर टाकलेली आहे. आता बंद बाजूकडून मी पूर्ण ब्लाऊजचं माप टाकते. 5 इंचाचं मी शोल्डर घेतलं. त्यानंतर 5.5 इंचावरती आपल्याला मोंढा घ्यायचा आहे आणि छातीचा 32चा चौथा भाग आपण छातीचं माप टाकायचं. 8 इंच 2 इंच शिलाई मार्जिन. आता दोन्ही भाग एकत्र कट करतो आहे म्हणून 1.25 इंच आणि 1 इंचावरती मार्किंग केली मी. 1.25 इंच म्हणजे पाठीमागचा भाग आणि 1 इंच म्हणजे समोरचा भाग. कटिंग करते वेळेस ते वेगवेगळे भाग आपण कट करून घेणार आहोत. 2 इंचावरती गळारुंदी आणि 5.5 इंचावरती आपल्याला गळ्याची ही उंची टाकलेली आहे मी आणि गोलाकार भाग दिला. त्यानंतर आता आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे. 7.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि टक्स पॉईंटसाठी मी तो अर्धा इंच वाढून घेतलेला आहे भाग. आता झालं पूर्ण माप. आता टाकायची क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी टाकते वेळेस छातीचा 12वा भाग टाकायचा असतो, किंवा मापाच्या ब्लाऊजला जर एखादा परफेक्ट ब्लाऊज असेल तर त्यावरून छातीचं माप टाकायचं असतं. तर इथं आता मी बघा 3.25 इंच आणि 3.25 इंचावरती क्रॉसपट्टी काढली. आता एकदा मापाच्या ब्लाऊजवर चेक केली तरी चालते. तर बघा आता ही क्रॉसपट्टी आहे. ही क्रॉसपट्टी अशी ठेवायची आणि एकदा चेक करून घ्यायची. आता शिलाई मार्जिन दोन्हीकडे मी सोडून अशी क्रॉसपट्टी टाकली. त्यानंतर कटोरी टाकायची. तर 5 इंचाची कटोरी टाकते मी. तर कटोरी टाकते वेळेस आपण छातीचा 6वा भाग टाकत असतो. तर आता 6वा भाग जर म्हणलं 32चा तर 5.3 इंच येतो. तर 1-2 इंच म्हणजे 1.2 जर कमी जास्त झालं तरी चालतं. तर बघा आता इथं बरोबर 5 इंचाची मी कटोरी काढली. आता दोन्ही भाग मी वेगवेगळे करून घेते. माप पूर्ण टाकलेला आहे. आता पाठीमागचा भाग आपण वेगळा करून घ्यायचा आणि नंतर समोरचा भाग कट करायचा. ही गोष्ट खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते तुम्ही जर असे ब्लाऊज कट करत असतील तर. आता हा उरलेला भाग आहे, साईड पार्ट काढून उरला आहे कटोरी आणि क्रॉसपट्टीचा भाग. तर त्या भागावरती मी क्रॉसपट्टी आहे ती दुसऱ्या कापडात काढून इथं कटोरीचं माप टाकणार आहे. म्हणजे यामुळं काय होतं आहे, आपलं जे कपडा आहे ते कपडा बचत होती आणि जे आपण कटोरी काढतो ती आपली अशी काही कामाला येत नाही, म्हणून मी पेपरवरती काढून घेत असते आणि त्यानंतर मग तयार कटोरी तयार करून घेत असते. आता इथं वाढीव कटोरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ह्या तयार जी आपली कटोरी काढली आपण त्यावरून आता बघा मी जशास तशी आखून घेतली आणि इथं आता पॉईंट वाढून घेते. एकदा चेक करून घ्यायचं आपलं कापडात बरोबर चारही भाग एकसारखे आलेले आहेत का मापामध्ये. आता 32ची छाती आहे म्हणून मी 1.25 इंचाचे पॉईंट वाढून घेत आहे बघा. आता मधला जो पॉईंट आहे तो पण 1.25 इंचाचा वाढून घ्यायचा आहे आपल्याला.
नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून काही शिकायची इच्छा असेल तीही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येईल किंवा आवडेल. तर बघा, ब्लाऊज सेविंग टिप्स 30 डेजचं चॅलेंज होतं माझं. तर त्या चॅलेंजमध्ये माझे आता 25-26 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहत असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही माझे कितपत व्हिडिओ पाहिलेत ते. 30 दिवस मी 30 टिप्स सांगितलेल्या आहेत 30 डेज चॅलेंजमध्ये, फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीकडे पण. त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत. बघा, आता बरोबर मी 4 कटोऱ्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे दुसरा एक पिंक कलरचा, म्हणजे असे 2 ब्लाऊज मी कट करायला घेतले होते हे. तर ते 4 भाग आपण वेगवेगळे करून घेऊयात. आता हा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे. यामध्ये आता मी बाही कटिंग करून कशा प्रकारे करायची ती राहिलेली होती ती दाखवते. तर आता बाही बघा आपल्याला कशा प्रकारे कट करून घ्यायची ते. सर्वप्रथम आपण आर्महोलची जी मापे आहेत ती घ्यायची. तर बघा, बरोबर मी आर्महोलचं जे माप निघालेलं आहे ते काढलं. तर 7 इंच आलेलं आहे आणि मला बाही पण उंची 7 इंच टाकायची आहे. तर बघा, आता इथं मी अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली सोडली होती, पण आता इथं तुम्हाला दाखवते कापड थोडंसं कमी कट करण्यात आलं आहे. ते बरोबर 8 इंचावरती आलेलं आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 7 इंचाची आपल्याला बाही तयार करायची. तर 3 इंच मी कॅप हाईट घेतली. आता इथे आपल्याला जे आपण आर्महोल मोजला होता ते टाकून घ्यायचा आहे आणि दंडगेर जो मापाच्या ब्लाऊजनुसार आहे तो. आता आर्महोल आहे 7 इंच, बरोबर 7 इंचावरती मार्किंग करायची आणि दंडगेर आणि आर्महोलची मापे आपण जोडून घ्यायची एकमेकांना पॉईंट. आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन सोडायची. पण इथं 2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडणार नाहीत. कमीच जर पडली तर नंतर थोडासा भाग जोडून घेतला तरी चालतो. त्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आणि बाही आखून घ्यायची. तर बघा, अशा प्रकारे बाहीला आकार द्यायचा आणि समोरचा भाग पण इथूनच काढून घ्यायचा. आता हे भाग मी समोरचा नंतर कट करून घेणार आहे, जेव्हा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो जोडून घेतल्यावर. त्यामुळं काय होते की एकसारखे भाग येण्याचं चान्सेस राहत नाहीत. बघा, अशा प्रकारे मी बाही कट केली. आता आपण एकदा चेक करून घेऊयात मोंढ्याला बरोबर आली का ते. आपण जे कटिंग केलेला आहे मोंढा तो, ते इथे शिलाई मार्जिन सोडायची आपल्याला. बघा, एकदम परफेक्ट आलेले आहे. नकळत थोडंसं पॉईंट 2 कमी पडलेला होता. तर हा व्हिडिओ कसा आवडला आणि शिलाईचा व्हिडिओ येणार आहे तो पण पहा.